क्षणभर महाभारत या मालिकेत काल आपण अष्टवसूंची कथा बघून आलो। भूतकाळातील काही कर्माचा परिणाम म्हणून गंगेने 7 बालकांचे जीव घेतले। पण मग त्या 7 बालकांचे जीव जाण्यामागे जर त्यांचे भूतकाळातील काही कर्म असतील तर मग या 7 पुत्रांचे वियोगाचे दुःख ज्या राजा शंतनूला गंगेमुळे भोगावे लागले त्याच्या मागे त्यांचे भूतकाळातील काही कर्म नसतील असे कसे होईल? कारण कर्माच्या सिद्धांतानुसार राजा शंतनूला भोगावे लागलेले दुःख हा त्याच्या भूतकाळातील कर्माचा परिणामच मानावे लागेल आणि मग त्यासाठी आपल्याला राजा महाभीष याची कथा पाहावी लागेल। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी गिरिराज, क्षणभर महाभारत या मालिकेचा होस्ट आणि तुमचा एक सच्चा सनातनी दोस्त। इक्ष्वाकू वंशातील एक अत्यंत महापराक्रमी, धार्मिक आणि तपस्वी राजा म्हणजे राजा महाभीष, ज्याने आपल्या आयुष्यात तब्बल 100 अश्वमेध यज्ञ केले आणि त्याने केलेल्या विविध धार्मिक कार्यामुळे त्याला स्वर्गामध्ये देखील स्थान मिळाले। एके दिवशी राजा महाभीष ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये येतात। तेथे त्यांची नजर गंगा देवीकडे जाते। तिचे सौंदर्य पाहून राजा महाभीष मोहित होतात व गंगा देवीकडे एकटक बघत राहतात। त्यावेळेस त्या सभेमध्ये अचानक पवनदेव येतात। त्यांच्या येण्याने जो वारा सुटतो त्या वाऱ्याने गंगा देवीचा पदर थोडा खाली घसरतो। हे पाहून बाकीचे सर्व देव आपली नजर नम्रतेने खाली करतात, पण मात्र राजा महाभीष एकटक नजरेने गंगा देवीकडे बघतच राहतो। एवढेच नाही तर गंगा देवी देखील राजा महाभीषाकडे हसत हसत बघत असते। हा प्रकार बघून ब्रह्मदेव खूप जास्त कोपित होतात आणि राजा महाभीषला शाप देतात, तुला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल। तुझ्याकडे हसत बघणारी गंगा देखील पृथ्वीवर जन्म घेईल आणि तुझ्याशी लग्न करेल, पण हे नाते फार काळ टिकणार नाही आणि या नात्यात गंगेमुळे तुला खूप जास्त दुःख भोगावे लागेल। आणि या शापाचा परिणाम म्हणून राजा महाभीषला पृथ्वीवर राजा शंतनू म्हणून जन्म घ्यावा लागला आणि याच जन्मात देवी गंगेकडून त्याला खूप दुःख भोगावे लागले। क्षणभर महाभारत या मालिकेतील पुढील व्हिडिओमध्ये आपण एका भाऊ बहिणीची गोष्ट बघणार आहोत। भाऊ म्हणजे एक श्रेष्ठ धुरंधर, श्रेष्ठ गुरु आणि 7 चिरंजीवापैकी एक, आणि बहीण म्हणजे गुरु द्रोणाचार्याची पत्नी आणि अश्वत्थामाची आई। जर तुम्हाला या भाऊ बहिणीचे नाव माहित असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।